नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला आणि जर सुट्टी असेल तर 11 तारखेला आपला जो ECC डे कार्यक्रम असतो, ज्याला आपण त्या कार्यक्रमाला आपण नेहमी म्हणत असतो आरंभिक बालसंगोपन आणि बाल शिक्षण दिवस म्हणजेच ECC डे। तर हा कार्यक्रम आपल्याला उद्या म्हणजे 10 तारखेला 10 जून आपल्याला सुट्टी असल्यामुळे आपल्याला तो 11 जूनला साजरा करायचा आहे। कुठे जर 11ला सुट्टी असेल तर त्यांनी 10ला करायचा आणि जर ज्यांना 10ला सुट्टी असेल तर त्यांनी 11ला करायचा। तर आम्हाला 10 तारखेला सुट्टी आहे तर आम्ही 11 तारखेला हा कार्यक्रम साजरा करणार आहोत। त्याचं वेळापत्रक आलेलं आहे। अगदी आपण दर महिन्याला जे कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रात घेतो अगदी तेच आहे, फक्त ते आपल्याला त्या पद्धतीने मांडायचे। बघा, बालकांच्या अभ्यासक्रमाची माहिती आणि महत्त्वाबद्दल पालकांची चर्चा करायची आहे, असा हा विषय आहे। तर बघा, आपण दरवेळेस बघतो की अंगणवाडी केंद्र किंवा पालक बसू शकतील अशी जागा, म्हणजे मग तुम्ही दुसऱ्या ठिकाणी देखील करू शकता, परंतु हा जो कार्यक्रम आहे हा अंगणवाडी केंद्रातच घ्या, कारण आपण जे 4 कोपरे करतो बालकाचे। तर बघा, उद्दिष्टच ते आहे आपलं ह्यावेळेच्या ECC डे कार्यक्रमाचं की पालकांना बाल विकासाच्या महत्त्वाच्या क्षेत्रांची व उपक्रमांची माहिती होणे, म्हणजे त्या पालकांना नेमकं अंगणवाडी केंद्रातील जे क्षेत्र आहेत बालकांच्या विकासाची, तर ती क्षेत्र आणि ते उपक्रम यांची माहिती आपल्याला पालकांना करून द्यायची आहे। त्याच्यामुळे आपल्याला अंगणवाडी केंद्रातच घ्यायचे, जेणेकरून आपण दरवेळेस आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये दररोज जे बालकोपरे आपण 4 बालकोपरे तयार करतो, तर ते बालकोपऱ्यांची ओळख आपल्याला पालकांना करून द्यायची आहे। त्याच्यामध्ये सगळी सविस्तर जी माहिती आलेली आहे त्याच्यामध्ये दिलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे खेळघर कोपरा, हस्तकाम कोपरा, बोधात्मक कोपरा, वाचन कोपरा ही आपली 4 कोपरे आहेत। आणि त्या 4 कोपऱ्यांमध्ये आता पहिला जर खेळघर कोपरा घेतला तर त्याच्यामध्ये आपण बाहुलीघर करू शकतो, घोटा करू शकतो, भाजीचं दुकान मांडू शकतो, शिंप्याचं दुकान म्हणजे शिवणकामचं दुकान, म्हणजे अशी बघा तुम्हाला उदाहरणं देखील दिली आहेत 1 2 3 4 किराणा दुकान पण घेऊ शकतो। म्हणजे खेळघर कोपरामध्ये तुम्ही काहीही मांडू शकता, म्हणजे आपल्याला दिलेला आहे, पर्याय दिलेले आहेत। आता तुम्हाला जे सुटेबल असेल, जे तुमच्याकडे साहित्य उपलब्ध असेल तर त्या पद्धतीने तो खेळघर कोपरा, कारण की आपण आलटून पालटून आपण खेळघर कोपरा हा रचत असतो, त्याच्यामुळे आपल्याकडे साहित्य असायलाच पाहिजे। आणि जर नसेल तर आपण अशा पद्धतीने ज्याचं असेल त्याचं सामान आपण वापरू शकतो। तर भाजीचं दुकान म्हटलं तर आपल्याला भाजीचं दुकानाचं चित्र डोळ्यापुढे ठेवायचं आहे, त्या पद्धतीने तो खेळघर कोपरा तयार करायचा आहे। त्याच्यानंतर 2 नंबरचा आहे हस्तकाम कोपरा। तर परिसरातील साहित्य वापरून रचना, रंगकाम, फाडकाम। मग हस्तकाम कोपरामध्ये काय काय येतं आपल्या सगळ्यांना माहिती की कशा पद्धतीचं आपण त्याच्यामध्ये करतो, तिथं आपल्याला उदाहरण देखील दिलेलं आहे, त्या पद्धतीने आपल्याला ठेवायचं आहे। बोधात्मक कोपरा, मग याच्यामध्ये आपल्याकडे पझल्स आहेत, मनोरे आहेत, जोडतोडीची खेळणी आहेत, खूप सारे आपल्याला शाळेकडनं देखील मिळाले आहेत, किंवा आपण स्वतः जे पुठ्ठे असतील पुठ्ठ्यांचं देखील आपण वेगवेगळे आकार तयार करून त्याला जोडण्याचा आपण स्वतः देखील तयार करू शकतो। त्याच्यानंतर 4था आहे वाचन कोपरा। मग आपल्याला गोष्टीची पुस्तकं असतील, फ्लॅश कार्ड असतील, चित्रांची पुस्तके, तर आपल्याला दर महिन्याला आपण वेगवेगळी बदलून असे ठेवत असतो, याच्यामध्ये तुम्ही ह्या पद्धतीचं ठेवू शकता। तर हे आपल्याला पालकांना व्यवस्थित सांगायचं आहे, आधी कोपरे व्यवस्थित लावायचे। मुक्त खेळातील उपरोक्त प्रमाणे साहित्य तयार करून भाषा विकास वाचन कोपरा, बौद्धिक विकास बोधात्मक कोपरा, म्हणजे हे बघा प्रत्येकामध्ये कुठला कुठला विकास साधला जातो तर हे आपल्याला दिलेला आहे। तर भाषा विकासमध्ये आपला जो वाचन कोपरा येतो तर त्याच्यामध्ये भाषा विकास साधला जातो। तर बोधात्मक कोपरा जो आहे तो बौद्धिक विकास, त्याच्यानंतर सर्जनशीलता विकास, त्याच्यामध्ये हस्तकाम कोपरा येतो। सामाजिक आणि भावनिक विकासामध्ये बाहुलीघर येतं, आपण जे इतर त्याच्यामध्ये किराणा दुकान असेल, तुमचं शिंपीचं दुकान असेल, भाजीचं दुकान असेल, तर हे याच्यामध्ये मुलांचा सामाजिक आणि भावनिक विकास साधला जातो। म्हणजे जे 4 कोपरे आहेत तर हे 4 कोपरे आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास साधणारे आहेत, तर हेच आपल्याला पालकांना पटवून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये उपक्रमाचं प्रात्यक्षिकासाठी आवश्यकतेप्रमाणे खडू, चेंडू, चित्र, डोमिनो, पझल, होडी बनवण्यासाठी कागद, तर हे आपल्याला पालकांच्या संख्येनुसार आपल्याला तयार ठेवायचं, म्हणजे आपल्याला काय साहित्य तयार ठेवायचं आहे। आता आम्ही 11 तारखेला घेणार आहोत, तर ह्या पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर मग आपल्याला नेहमीप्रमाणे पालकांचं आपल्याला स्वागत करायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला विविध कोपरे लावून ठेवायचे आहेत आणि सर्व कोपरे पालकास पाहण्यास सांगून त्यांना आवडेल त्या कोपऱ्यात जाऊन खेळण्यास सांगा। म्हणजे आता आपल्याला ज्या खेळघर कोपऱ्यामध्ये आपले बालकं खेळत होती तर तिथे आपल्याला पालकांना ते कोपरे दाखवायचे आहेत आणि त्यांना जिथं पटेल तिथे त्या कोपऱ्यामध्ये त्यांना
बसवायचा आहे। त्याच्यानंतर मुक्त खेळाचा अनुभव, पालकांना काही वेळा आवडलेल्या कोपऱ्यात खेळण्याची संधी द्यावी, त्यामुळे त्यांना बालकांच्या खेळण्याच्या अनुभवाची प्रत्यक्ष जाणवेल। म्हणजे पालकांना आपण करतो आपल्याला माहिती असतं, परंतु त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला, म्हणजे त्यांचे जे गार्डियन आहेत, त्यांचे जे पालक आहेत, तर त्यांना देखील त्या कोपऱ्यामध्ये खेळून कशा पद्धतीने बालक आनंदी होत असेल, त्याला कशा पद्धतीने त्याचा विकास साधला जात असेल, तर याचं नॉलेज, याची माहिती त्या पालकांना समजणार आहे। त्याच्यामुळे त्यांना तो अनुभव घेऊ देणं खूप महत्त्वाचं आहे। विकासाच्या 5 क्षेत्रांची माहिती बघा, काही वेळ मुक्त खेळावर खेळल्यावर अंगणवाडी सेविका ताईने पालकांना बालविकासाच्या 5 महत्त्वाच्या क्षेत्रांबद्दल माहिती द्यावी। सुरुवातीला मुक्त खेळातून सामाजिक भावनिक विकास होतो हे सांगावे। बघा, हे सगळं आपल्याला दिलेलं आहे, तुम्ही वाचू शकता स्क्रीनवर। तर अशा पद्धतीने आपल्याला जे दिलेलं आहे तर त्या पद्धतीनं आपल्याला माहिती द्यायची आहे। आणि त्या माहितीच्या माध्यमातून, त्या उपक्रमांच्या माध्यमातून, ज्या खेडगर 4 कोपऱ्यांच्या माध्यमातून बालकांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने साधला जातो, तर हे देखील आपल्याला पटवायचं आहे, व्यवस्थित माहिती द्यायची, जेणेकरून आपल्या अंगणवाडी केंद्रातील जी 3 तासाची उपस्थिती आहे तर ती आपली पटावर वाढायला नक्कीच लागेल। कारण की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 0 ते 6 वर्ष वयोगटामध्येच बालकाचा 95% मेंदूचा विकास होतो। त्याच्यामुळे त्या बालकांचं त्या वयामध्ये जर त्यांना पुरुषशालेय शिक्षण या पद्धतीने दिलं जात असेल तर नक्कीच आपल्याकडे मुलांचा जो ओढ आहे किंवा आपली जी पटसंख्या ही नक्कीच वाढायला लागेल आणि प्रायव्हेट शाळेत जे मुलं जातात त्यांचं प्रमाण हे कमी होईल। तर उपक्रमाचं प्रात्यक्षिक देखील आपल्याला करायचं, पालकांचे 2 गट करायचे नेहमीप्रमाणे आणि पहिले 2 जे कोपरे आहेत म्हणजे शारीरिक विकास आणि भाषा विकास उपक्रम करण्यास सांगावे पहिल्या गटाला, आणि दुसऱ्या गटाला आपल्याला बौद्धिक आणि सर्जनशीलता विकासाचे उपक्रम करण्यास सांगावे। तर हे आपल्याला सांगायचं आहे आणि त्यानंतर मग करून दाखवा। बघा, आवश्यक ते अंगणवाडी सेविकांनी उपक्रम आधी करून दाखवावे किंवा योग्य ते मार्गदर्शन करावे व नंतर मुले व पालकांना करण्यास सांगावे। आता कदाचित त्यांना या संदर्भात माहिती नसेल तर आपण प्रथम ते करून दाखवावं आणि त्यानंतर मग पालक आणि मुलं आरामात करतात, आपल्याला त्यांना आधी करून दाखवावं लागणार आहे। मग त्याच्यानंतर मग आपल्याला शारीरिक विकासासाठी नागमोडी रेषेवर चालणे, चेंडू फेकणे, झेलणे, आपल्याला माहिती आहे शारीरिक विकासामध्ये काय येतं, नागमोडी असेल, सरळ रेषा असेल किंवा डोक्यावर पुस्तक धरून बॅलन्स धरून चालणे, शारीरिक विकासामध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात। लंगडी असेल, खूप साऱ्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत। भाषिक विकासामध्ये चित्र वाचन, गोष्टी वाचन, त्याच्यानंतर गाणी असतात, तर याच्यातनं देखील मुलांचा भाषिक विकास होतो। ही उदाहरणं आहेत। बौद्धिक विकासासाठी डॉमिनो, पझल, जोडतोडीचे खेळणे ही देखील येतात। सर्जनशीलतेसाठी आपल्याला कागदाची होडी बनवणे, वरील उपक्रम उदाहरणादाखल दिलेली आहेत। अंगणवाडी साहित्य उपलब्ध साहित्य व जागेनुसार उपक्रमामध्ये बदल करता येईल। मग तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये ॲडिशनल करू शकता, बदल करू शकता। आपल्या नेहमीप्रमाणे समारोप करायचा, आलेल्या पालकांचे आपल्याला आभार मानायचे असतात आणि त्याच्यानंतर 3, 2, 1 उपक्रम खालीलप्रमाणे सांगावं। बघा, पालकांना विचारा की आज आपण कोणत्या 3 नवीन गोष्टी शिकलो, हे खूप महत्त्वाचं आहे। त्यापैकी मुलांसोबत 2 गोष्टी घरी ते करणार, तर हे आपल्यासाठी सगळ्यात मोठी अचिव्हमेंट असेल की बालक आपल्याकडे कमी कालावधीसाठी राहतं परंतु पालकांजवळ खूप जास्त वेळ ते राहत असतं। त्याच्यामुळे इथलं ECC डे अंतर्गत जे कार्यक्रम आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये राबवले जातात, घेतले जातात, तर त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जेवढ्या पालकांनी ते चांगलं प्रक्रियेने, चांगल्या सक्रियतेने सहभाग घेऊन त्यांनी ते घरी नेलं आणि ते मुलांसाठी जर त्यांनी स्वतः ते करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अंगणवाडीची जी मुलं आहेत तर त्यांची खरोखर प्रोग्रेस ही उत्तमरित्या होईल आणि आपलं बालक हे आदर्श बालक असेल, त्याचा सर्वांगीण विकास हा साधला गेला असेल। तर अशा पद्धतीने आपल्या अंगणवाडीची पटसंख्या वाढण्यासाठी, आपल्या अंगणवाडीचं महत्त्व वाढवण्यासाठी जे दर महिन्याला आपण कार्यक्रम घेतो त्याच्यातील आपण हा दररोज घेणारा जो उपक्रम आहे तोच आपल्याला ह्यावेळेस ECC डे यांच्या अंतर्गत घ्यायचा आहे। त्याच्यामुळे मी आशा करते की माझ्या सर्वच ताई आता जर आपण म्हटलं तर पोषण ट्रॅकरच्या कामामध्ये खूप व्यस्त आहेत, परंतु आपल्याला ह्या कामासाठी 90 मिनिटं ही द्यायची आहेत, कारण की आपल्या बाळासाठी 1.5 तास हा खूप महत्त्वपूर्ण असा आहे आणि तो आपण दिलाच पाहिजे। आणि त्याच्यानंतर मग आपल्याला इतर आपली जी कामं आहेत, जे आपली पोषण ट्रॅकरचं KYC करायची आहे, आपल्याला फेस ऑथेंटिकेशन करायचं आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, तर त्याला आपल्याला अडचणी येत आहेत, ते मी नाकारत नाही, परंतु आपल्याला हे जे काम आहे आपलं तर मेन आपलं हेच काम आहे, तर ह्या कामावर पण आपलं दुर्लक्ष होता कामा नये। त्याच्यामुळे 1.5 तास आपल्याला मुलांसाठी आणि पालकांसाठी, कारण की त्या दिवशी पालक हे जास्तीत जास्त प्रमाणात येणं उपस्थित अपेक्षित आहे आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेणं महत्त्वाचं आहे, हेच मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं। जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा। आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच, धन्यवाद।